नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन एक सिरीज चालू करणार आहोत। नळ, टाकी आणि हौद या प्रकरणावरील सर्व आपण उदाहरणे टाइपच्या माध्यमातून किंवा टाइप नुसार आपण शिकवणार आहोत आणि ते पण कुठल्याही सूत्राचा वापर न करता। मित्रांनो, तुमच्या समोर स्लाइडवर तुम्हाला दिसत असेल टाइप क्रमांक 1 यावरील आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत आणि प्रश्न समजून घेऊन प्रश्नाला लॉजिक लावून ट्रिक लावून आपण प्रश्न सोडवणार आहोत कुठल्याही सूत्राचा वापर न करता। तर पहा प्रश्न काय म्हणतो, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 20 तासात भरतो, दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता प्रश्न व्यवस्थितरित्या पहिला समजून घेऊ। मित्रांनो पहा काय म्हणते प्रश्न, एक नळ एक टाकी किती वेळामध्ये भरत आहे, 10 तासामध्ये भरतो, तर दुसरा नळ तीच टाकी 20 तासामध्ये भरतो आणि जर दोन्ही नळ म्हणजे पहिला नळ आणि दुसरा नळ हे दोन्ही नळ एकाच टाइमला म्हणजे एकदाच जर सुरू केलं तर ती टाकी किती वेळेमध्ये भरेल अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाला सूत्राचा वापर न करता किंवा सूत्र न वापरता कसं सोडवता येईल पहा। पहिला नळ ती टाकी किती मिनिटामध्ये किंवा किती तासामध्ये भरतो, 10 तासामध्ये भरतो, म्हणून 10 तास लिहून घ्या, गुणिले दुसरा नळ तीच टाकी किती तासामध्ये भरत आहे, 20 तासामध्ये, म्हणजे पहिला नळ व दुसरा नळ या दोघांचं जे काही तासामध्ये आपल्याला रूपांतर दिलेले आहे ते गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपण लिहून घेतलो, बरोबर आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा त्याच्या छेदामध्ये काय करायचं, तेच 10 आणि 20 या दोघांची बेरीज करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। आता पहा 10 गुणिले 20 म्हणजेच उत्तर येणार 20 10 200 भागिले 20 आणि 10 किती होणार तर 30 होणार। पहा 0 0 काय झाले, कॅन्सल झाले, कटले, उरलं कोण, 20 भागिले 3 अशा पद्धतीचं जर उत्तर असेल तर तेच तुमचं उत्तर राहणार आहे। किंवा मित्रांनो याला आपण मिश्र स्वरूपामध्ये मिश्र अपूर्णांकामध्ये पण लिहू शकतो, म्हणजेच पहा 3 ला 3, 3 संग 18 आणि उरले 2 म्हणजेच 6.2/3। आता उत्तर ऑप्शन मध्ये जे असेल ते तुम्ही लिहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करून याच पद्धतीचे काही प्रश्न आपण पाहणार आहोत। पहा समोर प्रश्न काय म्हणतो, आता याच पद्धतीचा समोरचा प्रश्न आपण पाहत आहोत। विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सुरुवातीला वाचून घेऊ आणि सूत्र न वापरता आपण उत्तर काढणार आहोत। पहा प्रश्न काय म्हणतो, एक नळ एक टाकी किती तासामध्ये भरतो, 10 तासामध्ये, दुसरा नळ तीच टाकी किती तासामध्ये भरत आहे, 15 तासामध्ये, आणि हे दोन्ही नळ जर एकदाच सुरू केले म्हणजे एकदम सुरू केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल असा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता तुम्हाला माहित आहे कसं ट्रिक काय करतो आपण, पहिला नळ किती तासामध्ये भरत आहे, 10 तासामध्ये, म्हणजेच 10 करा, गुणिले दुसरा नळ ती टाकी किती तासामध्ये भरत आहे म्हणून 15, 15 गुणिले करा म्हणजेच 10 गुणिले 15 करा आणि भागिले काय करणार विद्यार्थी मित्रांनो, हेच 10 अधिक 15 करणार म्हणजेच 10 अधिक 15। आता पहा 15 गुणिले 10 म्हणजेच 150 उत्तर येणार, बरोबर आहे। 150 भागिले आणि इथं काय येणार 10 अधिक 15 म्हणजेच 25 उत्तर येणार। आता पहा विद्यार्थी मित्रांनो जर आपण 25 ला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 150 ला जर 25 न भागायचं असेल तर त्याचे आपण काय करू शकतो, अवयव पण पाडू शकतो विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे। मग आता पहा 25 एक 25 आणि 25 सख 150 म्हणजे उत्तर किती आलं 6 तास, किती आलं 6 तास। याचा अर्थ दोन्ही नळ जर एकदम चालू केले तर ती टाकी भरायला किती तास लागतील, 6 तास लागतील आणि ते 6 तास आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसत आहेत।
तर या पद्धतीनं आपण आणखीन अशाच पद्धतीचा प्रश्न पाहू. प्रश्न काय म्हणतो पहा, प्रश्न समजून घ्या. प्रश्न जर समजला तर तुम्हाला कुठल्याही सूत्राचा न वापर करता तुम्ही उत्तर सोडवू शकता. प्रश्न काय म्हणतो, एक नळ एक टाकी 8 तासामध्ये भरतो, दुसरा नळ तीच टाकी 6 तासामध्ये भरतो, तर दोन्ही नळ जर एकदम सुरू केली, एकदाच सुरू केली तर ती टाकी किती वेळात भरते, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता ट्रिक माहित झाली. काय, पहिला नळ ती टाकी किती तासामध्ये भरत आहे, 8, म्हणून 8 लिहून घ्या, गुणाकाराचं चिन्ह द्या. त्यानंतर दुसरा नळ तीच टाकी किती तासामध्ये भरत आहे, 6, म्हणून गुणाकारामध्ये 6 लिहा. 8 गुणिले 6 लिहिलं. भागाकारामध्ये काय करा, हेच 8 अधिक 6 करा, म्हणजे गुणाकाराच्या ऐवजी अधिक करा, बेरीज करा, विषय संपला. मग आता काय करणार विद्यार्थी मित्रांनो पहा, 8 संग 48, 8 संग 48 आधी छेद 8 आणि 6 किती होतात विद्यार्थी मित्रांनो, 14 होतात. किती होतात, 14. आता आपण काय करू, 14 न जर 48 ला भाग जात नाही, मग आपण याचे काय करू, अवयव पाडू. काय करणार अवयव, 8 संग 48 बरोबर आहे. 7 चे अवयव पाडणार विद्यार्थी मित्रांनो, 7 दोन्ही 14. आता पहा, बे 1 बे आणि या ठिकाणी बे चोक 8 अंशामध्ये आपल्याला कोण उरत आहे विद्यार्थी मित्रांनो पहा, 6 चोक 24 भागिले 7. उत्तर असं पण असू शकते, किंवा याला जर आपल्याला मिश्र अपूर्णांकामध्ये करायचं असेल, म्हणजेच आपण कसं करतो, 7 ला 7 अंश छेदामध्ये लिहून घेतो, बरोबर आहे. मग 7 त्रिक 21, म्हणजे या ठिकाणी 3 लिहितो, 7 त्रिक 21. 24 होण्यासाठी किती कमी आहेत, तर 3 कमी आहेत, म्हणून अंशामध्ये 3 लिहून टाकतो, म्हणजेच 3.3/7 हे या दिलेल्या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. आणि ते आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसत आहे. बघा किती सिंपल आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न बघू. प्रश्न आता तुम्हाला समजला, पूर्ण प्रश्न वाचवण्याची सुद्धा आपल्याला आवश्यकता राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो. बघा काय म्हणते, 2 नळ आहे, तुम्हाला माहित आहे. पहिला नळ किती तासामध्ये ती टाकी भरत आहे, 5 तासामध्ये, म्हणून 5 लिहा. गुणिले दुसरा नळ तीच टाकी किती तासामध्ये भरत आहे, 6 तासामध्ये, म्हणून 5 गुणिले 6 लिहिलं. आता छेदामध्ये काय करणार, हेच 5 गुणिले 6 जे आहेत ते आपण फक्त 5 अधिक 6 लिहिणार, म्हणजे 5 अधिक 6, म्हणजे गुणाकाराच्या ऐवजी फक्त बेरजेचं चिन्ह आपण लावलेलं आहे. आता काय करतो पहा विद्यार्थी मित्रांनो, 5 सख 30, या ठिकाणी 30 आणि 6 आणि 5 किती होतात, 11. उत्तर जर 30 भागिले 11 असेल तर तुम्ही उत्तर तसं लिहू शकता, आणि जर नसेल तर मग तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो काय करणार, 11 ला 11 लिहा, 11 दोन्ही 22, म्हणजेच 30. आता बघा 30 होण्यासाठी 22 मध्ये किती ऍड करावे लागतील, 8 ऍड करावे लागतील. उत्तर किती आलं, 2.8/11. हे आपल्याला ऑप्शन क्रमांक किती मध्ये दिसत आहे, सी मध्ये दिसत आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. किती सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आता आपण काय करू, टाइप थोडी चेंज करणार आहोत, टाइप बदलणार आहोत. आता टाइप क्रमांक 2 म्हणजेच 2 वरील आपण प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न काय म्हणतो, प्रश्न पहिलं समजून जर घेतला तर आपल्याला कुठल्याही सूत्राचा वापर करण्याची आवश्यकता पडणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, प्रश्न काय म्हणतो, एक नळ एक टाकी 10 तासामध्ये भरतो व दुसरा नळ तीच टाकी 20 तासात भरतो, 20 तासात रिकामी करतो. दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल. प्रश्न व्यवस्थित लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. पहिला नळ आहे 10 तासामध्ये ती टाकी भरत आहे, आणि दुसरा नळ तीच टाकी 20 तासामध्ये रिकामी करत आहे. आणि दोन्ही नळ जर आपल्याला एकदम चालू करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल किंवा किती वेळ लागेल, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचा जर प्रश्न आपल्याला विचारला तर आपल्याला काय करावं लागेल, सेम फक्त थोडं चेंजेस आहे. याच्या अगोदर जे आपण केलोय त्यामध्ये आणि यामध्ये फक्त थोडा चेंज आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला नळ पहा, पहिला नळ
किती तासामध्ये ती टाकी भरत आहे 10 तासामध्ये म्हणून 10 लिहून घ्या. त्यानंतर गुणिले दुसरा नळ तीच टाकी किती तासामध्ये रिकामी करत आहे 20 म्हणून 10 गुणिले 20 करा. एवढं व्यवस्थितरित्या लक्षात आलं. त्यानंतर यापूर्वीच्या गणितामध्ये आपण काय केलं होतं, हेच 10 गुणिले 20 जे आहे ते बेरजेच्या स्वरूपामध्ये मांडलं होतं. का बरं बेरजेच्या स्वरूपामध्ये मांडलं होतं? कारण आपल्याला सांगितलं होतं की दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास किती वेळ लागेल टाकी भरायला. पण या ठिकाणी मित्रांनो रिकामी असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, हे लक्षात असू द्या. रिकामी करतो असा आहे. रिकामी करतो म्हणल्याच्या नंतर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, 20 आणि 10 या दोघांची फक्त वजाबाकी करायचं. म्हणजे जर भरायचं असेल तर बेरीज करा, रिकामी असेल तर वजाबाकी करा, एवढाच प्रश्न आहे. आता पहा या दोघांचा गुणाकार 20 गुणिले 10 म्हणजेच 200 उत्तर येणार. भागिले 20 मधून 10 गेले तर 10 उरले, 0 0 कटले तर उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो 20 तास. आणि हेच या आपल्या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ते आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसत आहे. किती इझी आहे, किती सोपं आहे पहा. आपण कुठल्याही सूत्राचा वापर न करता आणि फक्त प्रश्न वाचून घेऊन प्रश्नाला थोडा लॉजिक जर लावला तर तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न सहजरित्या सोडवू शकता. आता मित्रांनो याच पद्धतीचा दुसरा प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. प्रश्न काय म्हणतो, प्रश्न पहा, एक नळ एक टाकी 6 तासामध्ये भरतो, मग 6 लिहून घ्या, गुणिले दुसरा नळ ती टाकी 8 तासामध्ये रिकामी करतो. हे लक्षात असू द्या, रिकामी करतो म्हणून 6 गुणिले 8 लिहिल्याच्या नंतर भागाकारामध्ये आता विद्यार्थी मित्रांनो बेरीज करायची आहे का बरं? नाही. बेरीज का करायची नाही? रिकामी करतो असं सांगितल्यामुळं आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, वजाबाकी. म्हणून 8 आणि 6 या दोघांची वजाबाकी करू. मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला म्हणून मोठी संख्या अगोदर लिहिली. आता काय करणार, 8 संग 48 या ठिकाणी 48 लिहू, भागिले 8 मधून 6 गेले तर 2 उरले, 2 न जर 48 ला भागलं तर उत्तर विद्यार्थी मित्रांनो 24 येते. कारण 24 दोन्ही 48 तुम्ही पाहू शकता. आणि हे ऑप्शन क्रमांक मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसत नाही, या ठिकाणी 24 आहे ते चुकून 20 झालेला आहे, हे लक्षात असू द्या. अशा पद्धतीचे प्रश्न आपण सोडू शकतो. पहा समोर याच पद्धतीचा आणखीन एक प्रश्न आपण घेऊ. प्रश्न काय म्हणतो व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. प्रश्न काय म्हणतो, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो व दुसरा नळ ती टाकी 15 तासात रिकामी करतो, तर दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरते? आता विद्यार्थी मित्रांनो पहा, सूत्राचा वापर आपण करत आहोत का? नाही. कुठल्याच सूत्राचा वापर न करता आपण फक्त ट्रिक लावून, लॉजिक लावून आपण अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहोत. मग आता पहिला नळ ते टाकी किती तासात भरत आहे बरं? 10 तासात, गुणिले दुसरा नळ तीच टाकी किती तासामध्ये रिकामी करत आहे? 15 तासात, म्हणून 10 गुणिले 15 असं करून घ्या. त्यानंतर रिकामी करत आहे म्हणून आपण छेदामध्ये बेरीज करणार आहोत का वजाबाकी? तर वजाबाकी का? रिकामी करत आहे म्हणून. म्हणून काय करणार, 15 - 10 असं आपण करून घेऊ. आता पहा 15 आणि 10 150, या ठिकाणी 150 लिहा, भागिले 15 मधून 10 गेले तर 5 उरले. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, 5 1 5, 5 3 15, 0 ला 0, उत्तर आपल्याकडे किती मिळालं? 30. हे आपल्याला कुठे दिसत आहे? ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसत आहे. किती इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. कुठल्याही सूत्राचा वापर न करता फक्त आणि फक्त प्रश्न समजून घेऊन प्रश्नाला ट्रिक लावून आपण उत्तर काढत आहोत. तर पहा याच पद्धतीचा समोर पुढचा प्रश्न काय म्हणतो, एक नळ एक टाकी 24 तासात भरतो. मग आपण उत्तर लिहून घेऊ 24 गुणिले दुसरा नळ तीच टाकी किती तासामध्ये रिकामी करत आहे? 40 तासामध्ये रिकामी करत आहे, म्हणून गुणिले 40. आणि आता भागिले काय करतो, तुम्हाला माहित आहे रिकामी करत आहे म्हणून 40 - 24 असं आपण करून घेऊ. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सहजरित्या
पाहू शकता प्रश्न काय म्हणतो पहा. प्रश्न जर व्यवस्थितरित्या तुम्हाला समजला तर बाकी सगळं तुम्ही करू शकता. आता पहा 24 गुणिले 4 म्हणजेच 24 चोक 96, 0 ला 0, याचाच अर्थ 40 गुणिले 24 किंवा 24 गुणिले 40, याचं उत्तर येते 960 भागिले 40 मायनस 24, म्हणजे 40 मधून 24 गेले तर उरतात विद्यार्थी मित्रांनो 16. किती उरतात 16. भाग देऊ पहा. 16 एक 16, 16 सख्खी 96, 0 ला 0, याचाच अर्थ उत्तर आपल्याकडे मिळालेलं आहे 60. हे आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये सापडत आहे, मिळत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीनं मित्रांनो आता आपण टाइप चेंज करणार आहोत. पण टाइप चेंज करण्यापूर्वी किंवा तिसऱ्या टाइपचे उदाहरण शिकवण्यापूर्वी मी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो की आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल, चॅनल आता पाहत असाल तर, किंवा मित्रांनो तुमच्याकडून चॅनल सबस्क्राइब करून घ्यायचं राहिलं असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. कारण अशाच पद्धतीचे ट्रिकी गणित किंवा सूत्राचा वापर न करता आपण गणित कसे सोडवायचे हे आपण या चॅनलवर शिकवतो. म्हणून मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो पहा, तिसरी टाइप आपण शिकणार आहोत. टाइप काय म्हणते किंवा प्रश्न काय म्हणते हे सुरुवातीला आपण समजून घेऊ आणि त्यानंतर मग उदाहरणं सोडवायला सुरुवात करणार आहोत. प्रश्न काय म्हणतो पहा. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा 20 तासात व तिसरा 25 तासात. पहा 25 तासात भरतो तर तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल, असा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न जर आपल्याला समजला तर आपल्याला उत्तर काढायला इझी जाईल. आपल्याला माहित आहे किती नळ आहेत बरं, 3 नळ आहेत. मग आता तिन्ही नळाचं जे काही आपल्याला प्रेशर आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा पहिला नळ जर चालू केला तर ती टाकी 10 तासात भरत आहे, दुसरा नळ चालू केला तर ती टाकी 20 तासात भरत आहे, आणि तिसरा नळ चालू केला तर तीच टाकी 25 तासामध्ये भरत आहे. व आपल्याला प्रश्न असा विचारला की तिन्ही नळ एकदाच जर चालू केलं तर ते टाकी किती वेळेमध्ये किंवा किती तासामध्ये भरते, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, अशा पद्धतीच्या प्रश्नाला जर ट्रिक लावायची असेल तर काय करायचं पहा. सिंपल ट्रिक सांगत आहे, व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. काय करणार, पहिला नळ किती तासात भरत आहे टाकी 10 म्हणून 10 लिहा, गुणिले दुसरा नळ 20 तासात, गुणिले तिसरा नळ 25 तासात. म्हणजे तिन्ही नळाचं जे काही प्रेशर आहे ते आपण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडून घेतलं. बरोबर आहे, एवढं समजलं. आता विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. आपल्याला काय करायचं आहे, छेदामध्ये काय करायचं बघा, पहिला नळ गुणिले दुसरा नळ असं आपण मांडून घेऊ. आता बघा पहिल्या नळाचं प्रेशर 10 गुणिले दुसऱ्या नळाचं प्रेशर 20. आता अधिकचं चिन्ह द्यायचं आणि दुसरा नळ व तिसरा नळ या दोघांची जोडी लावायची, म्हणजेच 20 गुणिले 25 असं घेऊ. परत अधिकचं चिन्ह देऊ. आता पहिला नळ व तिसरा नळ या दोघांची जोडी लावणार आहोत, म्हणजेच 10 गुणिले 25. आता तुम्हाला समजला असेल विद्यार्थी मित्रांनो मी काय केलेलं आहे. आता पहा या सर्वांची आपण काय करू, गुणाकार करून घेऊ. सुरुवातीला सर्वांचा 25 दोन्ही 50, 50 एक 50. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 50 लिहून घेऊ आणि 1 2 0 आहेत म्हणून समोर त्या 50च्या 2 0 लिहू. याचाच अर्थ 25 गुणिले 20 गुणिले 10 या सर्वांचा गुणाकार आलेला आहे 5000. एवढं तर तुम्हाला सर्वांना समजलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो. आता छेदामध्ये पहा 10 गुणिले 20 किती उत्तर येणार तुम्हाला सर्वांना माहित आहे. 10 गुणिले 20 म्हणजेच 20 10 200. या ठिकाणी 200 लिहून घेऊ. अधिक जे दुसरी जोडी आहे ते पहा 25 गुणिले 20 म्हणजेच 25 दोन्ही 50. पहा 25 दोन्ही 50, 0 ला 0, उत्तर आलं 500. अधिक
तिसरी जोडी पहा विद्यार्थी मित्रांनो, 25 10 250 किती आलं 250. आता परत विद्यार्थी मित्रांनो पहा अंशामध्ये तुम्हा सर्वांना दिसत आहे 5000 भागिले, आता छेदाची आपण बेरीज करू. बेरीज काय येणार तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, बेरीज काय येईल बरं, तर बेरीज अशी येईल 500 आणि 200 700, 700 आणि 200 900, 900 आणि वरचे 50, म्हणजेच उत्तर आपल्याकडे येईल 950. आता पहा 1 1 0 कटला तर कोण उरलं बरं अंशामध्ये 500 भागिले छेदामध्ये उरलं 95. आता विद्यार्थी मित्रांनो 95 न जर आपण 500 ला भागलं तर उत्तर आपल्याकडे येणार आहे 5.26 म्हणजेच 26 तास 5.26 अशा पद्धतीचं उत्तर येते. तुम्ही भागाकार करून पाहू शकता. ही आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो जरी तुम्हाला काही डाऊट असेल तरी आपण समोरच्या प्रश्नामध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करून घेऊ. पहा प्रश्न काय म्हणतो, प्रश्न जर तुम्हाला समजला तर तुम्ही सहजरित्या उत्तर काढू शकता. कुठल्याच प्रकारचं सूत्र वापरत नाही मित्रांनो. आपण काय करणार पहा, प्रश्न पहिलं व्यवस्थितरित्या समजून घ्या. एक नळ आहे, ते नळ एक टाकी 10 तासामध्ये भरतो, म्हणजे पहिला नळ एक टाकी 10 तासात भरत आहे. दुसरा नळ 30 टाके 20 तासात भरत आहे. तिसरा नळ 30 टाकी 30 तासात भरत आहे. आणि तिन्ही नळ जर एकदा चालू केलं तर ती टाकी किती तास लागतील भरण्यासाठी असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो काय करतो तुम्हाला माहित आहे, पहिला नळ 10 बरोबर आहे 10 तास, दुसरा नळ 20 तास, तिसरा नळ 30 तास. सर्वांना आपण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडून घेतलेला आहे. आता भागिले आपण काय करतो तर पहिल्याची आणि दुसऱ्याची जोडी लावतो गुणाकारामध्ये, म्हणून 10 गुणिले 20 असं करा. अधिक आता काय करणार दुसऱ्याची व तिसऱ्याची जोडी लावणार, म्हणून 20 गुणिले 30 असं करणार. परत पहिल्याची व तिसऱ्याची जोडी लावणार, म्हणून 10 गुणिले 30 करणार. बरोबर आहे. आता या सर्वांचा गुणाकार करून घेऊ. अंशामध्ये 3 2 6, 6 1 6, म्हणजे याचा अर्थ 6 6 वर 3 0, म्हणजेच उत्तर आलं 6000 वरच्याचं, म्हणजेच अंशाचं उत्तर 6000 आपल्याला मिळालेलं आहे. आता छेदामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहा 20 10 200, म्हणजे या ठिकाणी 200 लिहून घ्या. अधिक पहा 3 2 6, म्हणजेच या ठिकाणी 600. अधिक पहा 3 1 3, म्हणजेच 300. बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा अंशामध्ये आहे 6000 भागिले छेदामध्ये पहा तुम्ही पाहू शकता 600 आणि 200 800, 800 आणि 300 होतात 1100. किती होतात विद्यार्थी मित्रांनो 1100. हे 1100 आपण या ठिकाणी लिहून घेऊ. आता पहा 2 0 2 0 जर कटले तर अंशामध्ये आपल्याला उरत आहे 60 आणि छेदामध्ये आपल्याला उरत आहे 11. आता विद्यार्थी मित्रांनो जर अशा पद्धतीचं उत्तर जर असेल तर तुम्ही ऑप्शन मध्ये पाहू शकता, चेक करू शकता आणि त्याला सिलेक्ट करू शकता. जर असं उत्तर नसेल तर उत्तर असं पण असू शकते विद्यार्थी मित्रांनो, कसं 11 5 55 उरले 5, म्हणजेच वर अंशामध्ये याचा अर्थ 5.5/11 अशा पद्धतीचं पण उत्तर असू शकते. जे उत्तर असेल ते तुम्ही टिक करू शकता. आपल्याला 5.5/11 हे ऑप्शन क्रमांक सी मध्ये उत्तर मिळत आहे, म्हणून आपण त्याला सिलेक्ट केलेला आहे. तर पहा याच पद्धतीचा समोरचा प्रश्न आपण आणखीन पाहणार आहोत, जेणेकरून आपला एकही कन्सेप्ट राहिला नाही पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, आणि राहणारच नाही हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. फक्त गणितासाठी एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे प्रॅक्टिस करणे. मित्रांनो मी शिकवताना तुम्हाला खूप इझी वाटणार आहे, सोपं वाटणार आहे, पण कालांतराने काही दिवसांनी जर तुम्ही हेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला काही समजणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नांचा साठा जवळ घ्या आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो अशा पद्धतीचाच प्रश्न आहे. प्रश्न आपण आता वाचत बसणार नाही. आपण काय करणार, पहिला नळ ती टाकी 8 तासामध्ये भरत आहे, दुसरा नळ तीच टाकी 10 तासामध्ये भरत आहे, म्हणून 8 गुणिले 10 केलं, गुणिले तिसरा नळ तीच टाकी 20 तासात भरत आहे, म्हणून तिन्ही नळाचे जे प्रेशर आहे ते गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपण लिहून घेतलेले आहेत. 8 गुणिले 10 गुणिले 20 एवढं तर सर्वांना समजलेलं
आहे. आता भागाकारामध्ये काय करणार, पहिल्या व दुसऱ्या नळाचे जे प्रेशर आहे त्यांचे आपण जोडी लावणार, म्हणजेच 8 गुणिले 10 करणार, अधिक त्यानंतर दुसरा व तिसऱ्याची जोडी म्हणजेच 10 गुणिले 20 करणार. परत तिसरी जोडी कोणती आहे बरं, पहिलं नळ व तिसरं नळ याची जोडी म्हणजेच 8 गुणिले 20. आता काय करणार, अंशामध्ये जे काही संख्या आहेत त्या सर्व संख्यांचा गुणाकार, म्हणजेच 8 दोन्ही 16, 16 एक 16, या ठिकाणी 16 लिहून 2 0 देऊ, म्हणजेच 20 गुणिले 10 गुणिले 8 या सर्वांचा गुणाकार आपल्याकडे आलेला आहे 1600. बरोबर आहे. आता आपण काय करू बरं, छेदामध्ये जे आहे त्या सर्व जे जोड्या आपण केलेल्या आहेत त्यांचे गुणाकार, म्हणजेच 10 गुणिले 8, 8 10 80, या ठिकाणी 80 लिहा, अधिक विद्यार्थी मित्रांनो पहा 10 दोन्ही 20, पहा 10 दोन्ही 20, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 10, पहा विद्यार्थी मित्रांनो 10 दोन्ही 20, 0 ला 0 म्हणजेच 20 10 200 असं लिहू शकता वाटल्यास. आणि 8 दोन्ही 16, पहा विद्यार्थी मित्रांनो 8 दोन्ही 16, 0 ला 0. आता पहा परत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 1600 ला 1600 आपण लिहून घेऊ अंशामध्ये, व भागाकारामध्ये पहा तुम्ही काय करता येईल आपल्याला, या ठिकाणी 200 200 आणि 100 किती होतात 300, 380 आणि 60 म्हणजे 440. छेदामध्ये आपली सर्व बेरीज केल्याच्या नंतर उत्तर येत आहे 440. 0 0 काय झाले बरं, कॅन्सल झाले. आपल्याला कोण उरला अंशामध्ये, 160 भागिले 44. आता विद्यार्थी मित्रांनो 44 ने 160 ला तर आपण भाग देणार नाही, मग आपण काय करू बरं, तर आपण एक ट्रिक वापरू. आता ट्रिक काय, अवयव पाडणार आहोत. अवयव कसे पाडणार बरं, 20 गुणिले 8 म्हणजेच 20 8 160, 8 दोन्ही 16, 0 ला 0, 108 भागिले 11 4 44. आता पहा 4 1 4, 4 दोन्ही 8, अंशामध्ये आपल्याला कोण उरत आहे विद्यार्थी मित्रांनो, 20 गुणिले 2 म्हणजेच 20 दोन्ही 40 भागिले 11. आता उत्तर असं पण असू शकते किंवा मिश्र स्वरूपामध्ये. मग कसं असेल बरं मिश्र स्वरूपामध्ये, तुम्हाला सर्वांना माहित आहे 11, आता 11 3 33, 33 मध्ये किती मिळवलं तर 40 होतील 7, म्हणून हे आपल्याला अंशामध्ये लिहून 3.7/11 हे आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसत आहे. म्हणून तेच त्या दिलेल्या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो परत पहा, याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न घेऊ. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न समजला, मी परत सांगत आहे, प्रश्न जर समजला तर कुठल्याच सूत्राचा वापर करण्याची आवश्यकताच पडणार नाही. फक्त प्रश्न समजून घ्यायचं आणि त्याला लॉजिक लावायचं. आता पहा प्रश्न काय म्हणतो, एक नळ एक टाकी 5 तासात भरतो, म्हणजेच पहिला नळ 5 तासात एक टाकी भरत आहे म्हणून 5 गुणिले दुसरा नळ किती तासात तीच टाकी भरत आहे 10 तासात, म्हणून या ठिकाणी गुणिले 10 करू, गुणिले तिसरा नळ किती तासामध्ये ती टाकी भरत आहे 15 तासामध्ये, म्हणून या ठिकाणी गुणिले 15 करू. म्हणजे तिन्ही नळाचं जे प्रेशर आहे ते गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपण काय केलेलं आहे बरं, लिहून घेतलेलं आहे. मग आपण भागाकारामध्ये किंवा छेदामध्ये काय करतो, तर पहिल्याची व दुसऱ्याची म्हणजेच पहिल्या नळाची व दुसऱ्या नळाची आपण जोडी लावतो, म्हणजे प्रेशरची जोडी लावतो. काय करणार, 5 गुणिले 10 करणार, अधिक त्यानंतर दुसरी जोडी कोणती असते, दुसऱ्या नळाची व तिसऱ्या नळाची म्हणजेच 10 गुणिले 15 असं करू. परत तिसरी जोडी कोणती असते, 5 गुणिले 15 म्हणजेच पहिलं नळ व तिसरं नळ, 5 गुणिले 15. आता अंशामध्ये ज्या काही संख्या आहेत त्या सर्वांचा आपण काय करू, गुणाकार. 15 1 15 आणि 15 5 75, 0 ला 0. आता 15 गुणिले 10 गुणिले 5 या सर्वांचा गुणाकार आलेला आहे 750. आता पहा या प्रत्येक जोडीला सोडून घेऊ. 10 गुणिले 5 10 वा 5 50, या ठिकाणी 50 लिहून घ्या, अधिक 15 1 15, 0 ला 0 म्हणजेच 150, 15 10 150, अधिक 15 5 75, किती 75. आता विद्यार्थी मित्रांनो पहा काय करता येईल, 750 ला 750 भागिले या सर्वांची आपण काय करू, बेरीज करून घेऊ. काय करू, बेरीज. पहा बेरीज काय येईल बरं, 150 आणि 50 200, 275 हे आपण
छेदामध्ये पहिलं लिहून घेऊ 275. आता 275 न 750 ला आपल्याला भाग द्यायचा आहे. मग आपण काय करतो, सरळ सरळ याचे अवयव पाडून घेऊ. 15 5 75, 0 ला 0 म्हणजेच 15 गुणिले 50 केलं की 750 उत्तर आपल्याला मिळते. त्यानंतर 275 चे जर आपण अवयव पाडले विद्यार्थी मित्रांनो तर अवयव असे येतात 25 गुणिले 11, कारण 25 10 250, त्या 250 मध्ये परत 25 जर मिळवलं तर 275 उत्तर येणार. आता पहा 25 1 25, 25 2 50. आता उत्तर अंशामध्ये आपल्याला काय दिसत आहे, 15 गुणिले 2 म्हणजेच या ठिकाणी लिहून घेऊ 15 गुणिले 2 भागिले छेदामध्ये 11. पहा 15 2 30 भागिले 11 उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे 30 भागिले 11. असं जर उत्तर नसेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं करावं लागेल, 11 ला 11, 11 2 22 आणि विद्यार्थी मित्रांनो 22 मध्ये किती मिळवावे लागेल तेव्हा 30 उत्तर येईल, तर 8 मिळवावे लागेल. म्हणजेच उत्तर आपल्याकडे आलेलं आहे 2.8/11. हेच या दिलेल्या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे आणि ते आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये मिळत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे आपण 3 टाइप या प्रकरणामध्ये म्हणा किंवा या पार्ट मध्ये आपण पाहिलेले आहेत आणि समोरच्या ज्या काही टाइप आहेत ते आपण या समोरच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे एक सांगेल की आपले लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या लेक्चरला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा चॅनल आपल्याकडून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. परत एका व्हिडिओसह किंवा नेक्स्ट पार्ट सह भेटू. तोपर्यंत धन्यवाद.